हाय गाईज, तर शाळेमधून आले आणि पण शाळेमधून आल्यानंतर थोडा वेळ तरी शांत बसावं वाटतं, पण नाही, आज खूप काम होतं आणि चला उठा आणि कामं करा अशी माझी हालत झाली होती. मग पटकन साडी चेंज केली आणि परत स्वयंपाकाला लागले. तर इकडे तुम्हाला दिसत असेल कुकरमध्ये उसळ लावलेली मी, पलीकड दूध गरम होतंय आणि परत बाकी आणखीन एक काहीतरी पदार्थ करत होते. आणि मला वाटत होतं 3 गॅस मला पुरत नाहीत, आणखीन एक गॅस पाहिजे होता. 4 बर्नर असते तर खूप लवकर काम झालं असतं, असं होतं. तर जितकं आहे तितक्यात नाही होत समाधान, माणूस पुढे मागतच असतं. तर इकडे छान अशी आई खीर करत होत्या कन्यापूजनासाठी. कन्यांना आम्ही खीर देणार होतो आणि बाकी धपाटी, उसळ, दही अशी त्या दिवशीची मेन्यू होता. का तर लास्टचा दिवस होता, देवीला नैवेद्य द्यायचं होतं म्हणून. इकडं मी धपाटीचं मळत होते आणि आमच्या आई तिकडं करत होत्या खीर शेवयाची. आणि इकडं माझी तेवढ्यात बाळ उठलं. माझं सगळं आवरलं होतं, फक्त आणि फक्त मला धपाटी करायची होते, पण तेवढ्यात सावी उठली. मग तिला म्हणत होते, सावी तू नंगापुंगा आहे म्हटल्यानंतर ती खूप हसली. म्हटली, मग परत तिला वाटायला लागलं की सगळे हसणार आणि म्हटलं आता जर मी थापत बसले तर खूप उशीर होईल, म्हणून मी डायरेक्ट लाटून घेतले. का तर आम्हाला 7-8च करायच्या होत्या. आणि परत रात्री मी कन्यापूजनाची सगळी तयारी केली आणि हे ताट पण कन्यापूजन करूनच आली होती सावी. आणि मग दुसऱ्या घरी जायचं होतं आणि मग मी लगेच माझं आवरल्यानंतर मी पण छान अशी साडी घातली परत एक वेळेस. त्याला मी तसेच पिना लावून ठेवले होते आणि परत वेअर केले. आणि नंतर तुम्हाला घट पण दाखवले. यावेळेस आमची घटस्थापना मी दाखवलीच नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवली आहे. तर छान असे आमचे घट पण उगवून आले होते. आणि कन्यापूजनासाठी वीराच्या घरी गेलो होतो आम्ही. आणि ती छान आमची सावी बघा किती गोंडस बाळ माझं शांत बसून सगळं करून घेतंय. तर छान अशी तिची कन्यापूजन झाली. आणि इकडे तुम्हाला वीरा पण दिसत असेल, ती पण छान असं घेतलेली. माझ्या घरी पण कन्यापूजन आहे, तर पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. हा व्लॉग खूप मोठा होत होता म्हणून मी थोडा दुसरा शॉर्ट व्हिडिओ केला आहे, तर नक्की बघा.